पुन्हा एकदा इजी ब्लॉग्समध्ये सहर्ष स्वागत. खूप दिवसानंतर भेट होती आहे. आता जस्ट उठल्यामुळं पण नाही केली. आता फ्रेश व्हायचं आहे. मग आपण जातो आहे फुकेत आणि क्राबी. मी आहे, जयदादा आहे, शंतनुदादा आणि परवा आहे. आम्ही 4 जण चाललो आहे. 2 पार्टमध्ये ब्लॉग्स असेल. एक क्राबीचा आणि 3 दिवस फुकेत, 3 दिवस क्राबीमधले. आता जाऊन मी फ्रेश होतो. कॅब पण येईल थोड्या वेळात आणि मग आपण निघूयात एअरपोर्टसाठी. अंघोळ वगैरे करून रेडी. कॅब येते 2च मिनटात खाली जाऊ आणि भेटूयात. आता कुठे थांबलो तर तिथे, नाही तर डायरेक्ट एअरपोर्टवर. हे अजिबात नाश्ता बिष्टा काय थांबू नका. आणि पाणी घेतले ना, पाणी घ्यायला बाय बाय. लेट्स गो, लेट्स गो. जस्ट आलो आतमध्ये. बोर्डिंग पास घेतला आहे चौघांनी. जास्ती काही वेळ नाही लागला कारण आम्ही जस्ट आलो आणि तेवढ्यातच चालू केलं. ओरिजिनल फुकेतला जायची खुशी यांच्याच तोंडावर. इमिग्रेशन करून सगळे झाले. आता चाललो आहे आम्ही. कॅब इथून हॉटेल खूप लांब आहे, 1.5-2 तास लांब आहे. तर परत एक ट्रॅव्हल आहे कारण आम्ही पहिले क्राबी चूज केले. पहिले तिथं जाणार आहे. तर आता मग परत बॅग्स वगैरे घेऊन खाऊन क्राबीला निघूया डायरेक्ट इथून. इमिग्रेशन झाले, ते दोघं येतात आहे आणि मग निघूया. 2 वाजले, खूप लेट झालं आहे. आम्ही जे 7-11मधनं घेतलं होतं तेवढंच खाल्लं आहे, बस झालं. आता रूममध्ये चेक इन करू, फ्रेश होऊन मग जाऊयात झोपायला. आजचा दिवस बस, ट्रॅव्हलिंग खूप झाली आज. भेटूया उद्या. खूप घाईमध्ये उठलं, खूप झोप पण झाली नाही. डोळ्यावरती दिसतच असेल झोप, म्हणजे 3 तासच झाले असेल. आणि अचानक ड्रायव्हरचा कॉल आला होता की जायचं आहे म्हणून आज. तर आम्हाला वाटलं होतं आज रेस्ट डे, पण असं काही झालं नाही. आणि अचानक उठून आता नाश्ता पण नाही, नाश्ता पण बाहेर करायला लागेल. तर मग ते कारण आम्हाला जेव्हा मेसेज कळाला आहे तोपर्यंत गाडी कॅब येऊन थांबलेली आहे. तर आता आम्ही वरून फटाफट चाललो आहे. बघू आज कुठं चाललो आहे. 4 आयलंडवर जायचं आहे. अरे कुठल्या तरी 4 आयलंडवर. हो, चला भेटूया पुढे. दोन आतमध्ये जाऊ शकतो. ते रेस्टॉरंट आहे. अजून काय आम्ही फिरलो नाही पूर्ण, पण अजून फिरायचं आहे कारण आता काही बाहेर जास्त असल्यामुळे फिरता आलं नाही. पूर्ण थाय थीमवर बनवलं आहे. छान आहे, शांत पीस जागा आहे. नाश्त्यासाठी रिक्वेस्ट केली थांबायला आणि नाश्ता बघून इच्छाच उडाली. एवढं डेंजर सगळं. फ्राईड राईस वगैरे सकाळ सकाळ नाश्ता त्यांच्या कोणी खाल्ला का माहिती. मी तर कप सॅलड घेतलं आहे, फ्रूट घेतले. तसं तरी पोट भरून निघायचं आता कारण रिक्वेस्ट करून थांबायला सांगितलं. गेम झाले आणि सगळं चाललं आहे. बीचवर आलं आहे, पास वगैरे घेतलं आहे. आता बोटमध्ये जायचं आहे, तिथेच लंच आहे. 4 आयलंड फिरवणार आहे काहीतरी. बघूयात कसे आहेत. बोटमध्ये बसतोय पण खूप जास्ती जोरात वेव्ज आहे कारण पाऊस पडून गेला आत्ताच. तर तुम्ही पाहू शकता कशी बोट आली. कुठली तरी प्लेस आहे इथे. रायली बीच आहे पण एवढं कळालं आहे. फेरीनी 40 मिनिट्स लागले तिथं यायला. त्याच्यानंतर अजून 3 आयलंड बाकी आहेत. भेटूया पुढच्या आयलंडवर. इथला थोडा व्ह्यू दाखवतो तुम्हाला पोचून. रेल्वेवरनं निघालो आता. इथून चाललोय चिकन आयलंड. गाईड हॅरी फुल खुश आहे भाई, फुल खुश. खूप जास्ती खराब झाले वातावरण. आणि आता जिथं जायचं होतं चिकन आयलंडवर ते पण कॅन्सल झालं. आता पोटा आयलंडवर आलो आहे.
इथं लंच आहे, मग इथं लंच करून मोस्टली रिटर्न जाऊ. कॅमेरा पण पूर्ण भिजला आहे, फोन पूर्ण भिजला आहे, आम्ही पण पूर्ण भिजलोय सगळेच. आलो आम्ही आता रूमवर. थकलो आम्ही, 2 आयलंड फिरलो. ते बोलत होते वेदर नीट झालंय, जायचं आहे का तुम्हाला. आम्ही म्हणलं नको. आता आम्ही आलो इथे हॉटेलमध्ये. आता जातो, थोडं शॉवर घेतलं आहे, पूलमध्ये जातो, मग रूमवरती चेंज करून थोडा आराम करून मग रात्री जाऊया बाहेर कुठेतरी. आता पूल आहे चांगला मस्त. आता पूलमध्ये करून चँग बारमध्ये इथं थोडं पूल टेबल वगैरे खेळून खातो थोडं काहीतरी, आणि मग बघूया पुढे काय करायचं, फिरायचं वगैरे. सेंटर पॉईंट आहे आवनांग बीचपाशी. स्ट्रीटवर इंडियन फूड शोधतोय. बिलकुल आम्हाला थाय फूड खायचं नाही आहे, इच्छा उडाली आहे वास घेत सकाळी. तर इंडियन फूड शोधतो. खूप इंडियन रेस्टॉरंटचे, खूप व्हरायटी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे इंडियन फूडसाठी आवनांग स्ट्रीटवर. परवा तर काय थकला आहे आता, ब्लॉग बिग करत नाही. लेवल सबके निकलेंगे, बट निकलेंगे उसके जो खड़ा रहेगा यहाँ पे. फुल थंब फाईटवर एकीने स्ट्रॅटेजी बनवून आणली, आणि तुम्ही बघितलं असेल कसं घोळवले आम्हाला. 400 बातचं प्रॉफिट करून गेली. मला एका पोरीला हरत आला नाही यार. मी तर कळलंच नाही, मी तर फक्त घातलंय. परवा आणि शंतनू आता काहीच करता जाऊ दे, त्यांच्यामुळे आपल्याला भेटलंय. शंतनू आणि पिल्लूला एका पोरीला हरता आलं नाही, ते पण थंब फाईट मध्ये. आणि त्याच्यामुळे 400 बातचा लॉस केलाय. भेटूया पुढे. खूप जास्ती नाईट लाईफ एन्जॉय करतात ते लोक. बरोबर पण माझ्यासोबत आम्ही फिरतोय आता, बघूया. आत्ताच आवरलंय, नाश्ता वगैरे झालाय मस्त. आता प्लॅन करतोय आज काय करायचं आहे पूर्ण दिवसभर, कारण आजचा दिवस पूर्ण आमच्यावर आहे. आम्ही काय करणार आहे दिवसभरात. तर आता टुकटुक रेंट करायचं चाललं आहे, किंवा टुकटुक रेंट नाही केली तर मग स्कूटी रेंट करूया पूर्ण दिवसासाठी. कसं कुठं फिरायचं त्या हिशोबाने आपण प्लॅन करूया, कारण कराबीमध्ये मोस्टली सगळं जवळ आहे. आणि मोस्टली स्कूटी रेंट केली तर 300 बात प्लस फ्यूल आहे, तर परवडत आहे. असं काही जास्ती महाग नाही आहे. तर आता बघूया पुढे आपण कुठे फिरतोय, काय करतोय, प्लॅन आउट करून तुम्हाला दाखवतो. जस्ट टुकटुकमध्ये बसलो आहे, 4 जण. साईड सीइंगसाठी घेतलं आहे, ते जिथं फिरवतील तिथं जाऊ, कारण आज काहीच करायचं नाही. लोकल जाग्यांवरतीच फिरायचं आहे. तर आता ते नेतील तिथं बघूया. मोस्टली एलिफंट कुठं आहे राजू? एलिफंट, किंग कोब्रा शो, नाबी टेम्पल आणि ATV. ओके बघू सर. दाखव की छोट्या पायऱ्या उतरला ना काय बसून पकडून उतरायचं. अरे उतरून बघ. मोबाईल ठेव, मोबाईल ठेव. पायऱ्या खूप छोट्या आहेत, पायऱ्या छोट्या पायऱ्या आहेत. वरती जायचं आपल्याला. आडवं कसं पाय पण बसत नाही. उभा ठेव. मिनिएचर नाही पहिले. काय बोलतात रे त्याला? थकले एवढंच पायऱ्या चढून. एवढं म्हणजे भरपूर आहेत. व्ह्यू पण खूप छान आहे, दाखवतो मी तुम्हाला. वरती बुद्धाचा स्टॅच्यू आहे, अजून वरती जायला स्टेप्स आहे तिथे, पण मी काय जात नाही आता. बाकीचे तर खालीच थांबलेत, मी तरी थोडा वर आलो आहे व्ह्यूसाठी. तुम्हाला दाखवतो मी आता व्ह्यू. फास्ट उतरलं आम्ही. आता नेक्स्ट स्पॉट बघू ते कुठं नेतं ते. मे बी एलिफंट राईड असेल किंवा किंग कोब्रा शो काहीतरी. फटाफट उतरलं, उगाच टाईमपास नाही केला. सिनरी बघितली, फोटो काढले थोडे. स्नेक पार्कमध्ये आलो आहे आता. फ्रेंडली स्नेक आहेत पण तरी काय बघणार नाही.
ते बघूयात. त्यानंतर स्नेक शो आहे. आता ते आम्हाला गाईड करतात ते कुठला साप काय वगैरे. कधी इच्छा तर नाही झाली, मी तर घाबरतो बस. आपण दाखवतो तुम्हाला. Snake, and they are not poisonous snake, but bite. Another one and smaller one and brown one. This is we call the red snake. This one also no poison but bite. This is a not poisonous snake. नो पॉइजन. Not poison. रिअल पायथन कल. रिसॉर्ट मध्ये आलो आताच. जेवण पण एक नंबर भेटलं होता. इंडियन रेस्टॉरंट होता. कारण खूप दिवस काय असं पोटवर खाल्लंच नव्हतं. वरच्यावर खात होतो कारण चांगले जेवण नव्हतं भेटत वगैरे. मग आता 4 साईट सीन होते, त्यातले 2च केलेत. कारण बाकी ATV आणि एलिफंटला 2-3 तासाची वेटिंग असल्यामुळे नाही केलं. कारण हॉटेलवर जेवायचं पण होतं आम्हाला चांगलं. आता जेवण वाजलेत 8. आम्ही जे झोपलो जेवण आत्ताच उठलोय थोड्या वेळाने. तर फ्रेश वगैरे झालंय. स्विमिंग नाही काय नाही, सगळे तसंच राहिले. सगळं तसंच. आता बघू पुढे जाऊन स्ट्रीट फूड खायचं. कारण स्ट्रीट फूड खाल्लं नाही आम्ही काहीच. तशी तर इच्छा नाही, पण हे लोक बोलतात ते खाऊ, तर आता खावं लागेल. मग बघूया पुढे. नाईट लँड मार्केट. ते सगळे त्यांचे हँडमेड वस्तू वगैरे नाही का, जे लोकल लोकांचे शॉप्स आहेत ते जागा लोकेट करून त्यांना दिलेली आहे. अशा मार्केटमध्ये आलो आता. कारण ती स्ट्रीट होती, आता हे लोकल मार्केट टाईप आहे. तर इथं फिरतो. कारण आता वाजले 10. जेवण वगैरे करून मग पुढे बघूयात आपण काय करायचं. काय कोबी दिसतोय मला. चिकनचं थोडंफार आहे. नगेट्स टाईप क्रॅश केलेलं. अरे कोणी पिल्लू यार टॉयलेट मध्ये अडकलंय. काल उघडत नाही दरवाजा. काय झालंय बरी? काय झालंय? सोड तू तरी थांब. वाकून ये, खालून वाकून ये. तू सोड ना. अरे काय करणार? बटन ना परत आहे. बटन ओपन आहे. बटन काहीच नाही. थांब मग. चावी फिरली आहे. कॉइन आहे का? कॉइननी फिरव चावी. अरे कॉइननी फिरव चावी. ही नको, तोडू नको. आपल्याला हंडी कसा धक्का आपला. अरे फिरवलं. गुड मॉर्निंग. काल रात्री काय टाइमच भेटला नाही कालच्या दिवसाचा एक्स्ट्रा करायला. कारण लेट आलो खूप मार्केटमधून मी. त्याच्यानंतर हॉटेलमध्येच थोड्या वेळ खाली लॉबीमध्ये बसलो होतो आणि मग झोप आली. तर वरती येऊन डायरेक्ट झोपलो. काय आठवण झाली एक्स्ट्रा करायची. आता उठलोय, सगळे आवरतोय हळूहळू. व्हॅन येईल मग आज फुकेतला जाणार आहे. कारण फुकेतला ट्रान्सफर आहे हॉटेलमध्ये. डायरेक्ट ट्रान्सफर नाही आहे. पहिले 1-2 जागी साईट सीइंग आहे. त्याच्यानंतर मग 2 का 3 वाजता हे चेक इन आहे. कारण इथून लागतात 2 तास. आता वाजलेत सकाळचे 8. बघा डोळ्यावरनं कळतच असेल, झोप तर झाली नाही आहे. भेटूयात आता. कुठं जातोय नाश्ता करून खाली. नाश्ता तर खूप डेंजर असतो, पण काय फ्रूट्स, सलाड आणि थोडेसं चॉकोज वगैरे खाऊन आपला नाश्ता. बाय बाय. Bye bye.